आजची रेसिपी बघूया गव्हाच्या पिठाचे मोदक। त्यासाठी बारीक किसलेला खोबरं घेतलेला आहे, ते सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये बारीक चिरलेल्या गुळाचे काप टाकायचे, गूळ पूर्ण वितळेपर्यंत परतत राहायचं। त्याच्यावर नंतर वेलचीची पूड मिक्स केलेली आहे, सर्व मिश्रण एकसारखे परतून घ्यायचं आहे। मग आपले मोदकाचे सारण तयार होईल। मोदकासाठी आपण गव्हाचे पीठ घेणार आहोत, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे। नंतर पाणी टाकून पीठ मस्तपैकी मळून घ्यायचे आहे। छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यामध्ये सारण मिक्स करायचे आणि छान असा आकार देऊन मोदकाचा आकार देऊन मोदक वळवून घ्यायचे। खरं तर हा पदार्थ माझ्या मम्मीने बनवलेला आहे, पण तुमच्यासोबत मी हा शेअर करत आहे। चॅनलला नवीन बघत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। मोदकाच्या कळ्या मस्त पाडून झालेल्या आहेत आणि वरतून मस्तपैकी मोदकाच्या वरती तोंड बंद करायचं, नाहीतर तेलात तळताना तुमचं मोदकाचं तोंड उघडलं तर सगळं सारण तेलात बसेल। आता मीडियम आचेवर मस्तपैकी मोदक तळून घ्यायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत किंवा थोडेसे चॉकलेटी येईपर्यंत मोदक तळून घ्यायचे।